विठ्ठल 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 औदुंबरातवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य तो शरण इच्छित देता आहे. शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय विभूती आणि अवतारी सत्पुरुष भगवान नरसिंह सरस्वती श्रीपाद श्री वल्लभ श्री कृष्ण सरस्वती हृदयस्थ स्वामी सद्गुरु स्वरूपानंद आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टिंबे स्वामी महाराज. कृष्णा पंचगंगा संगमावर आपल्या अलौकिक लीला सिद्ध करून नरसिंह सरस्वती रूपी भगवान दत्तात्रेय गाणग ग्रामाला गेल्यापर्यंतचा वृत्तांत आपण त्यावर विचार केला. अर्थात अवतारी पुरुषांच्यावर जेव्हा एखादा विचार आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशा रीतीनं करायचा ठरवतो तेव्हा तो विचार जसजसा सूक्ष्म होत जाईल तसतशी अवतारी पुरुष किंवा या महात्म्यांच्या कार्याची जी व्याप्ती आहे ती ध्यानात यावयास लागते. बुद्धी आणि भाव यांच्या संघर्षामध्ये पुष्कळ वेळा मनुष्य सापडतो आणि विचार जर विचारच करत राहतो आणि भावनेच्या प्रांतातही त्याला काही वेळा असा प्रत्यय येतो की नीटपणे आपला भाव काय सघन होत नाही. हा भाव सुद्धा गुरुकृपेनंच सघन होत असतो. सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा गाणगापूरला गेले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे असं सांगून टाकलेलं आहे की वाडीमध्ये येथे माझं वास्तव्य नित्य राहणारच आहे आणि त्या दृष्टीनं लोकांना व्यवस्थित रीतीनं आपला भाव सघन करता यावा, अंतःकरणातली भक्ती वाढावी यासाठी म्हणून त्यांनी आपल्या मनोहर पादुका वाडीमध्ये ठेवल्या. मनोहर पादुका वाडीमध्ये आहेत आणि त्याचं महात्म्य काय हे पुन्हा नामधारकानं सिद्धाला जेव्हा विचारलं तेव्हा मृताचं संजीवन केल्याचा दाखला सिद्ध सरस्वतींनी नामधारकाला दिलेला आहे. शिरोळ गावातली ती एक ब्राह्मणाची पत्नी, तिचा पती, घर भक्ती मार्गामध्ये असलेलं, घरात वेदविद्या जागृत, आचार उत्तम अशा सर्व काही गोष्टी चालू असताना सुद्धा त्यांच्या घरामध्ये अपत्य जगत नव्हतं आणि जी अपत्य सद्गुरूंच्या कृपेनं त्यांना झाली त्यापैकी एक अपत्य मृत झालं आणि ते महाराजांनी त्याचं संजीवन केलं. अर्थात हे संजीवन जे आहे भक्ताच्या दृष्टीनं किंवा भक्ती मार्गाच्या माध्यमातून जर याचा विचार केला तर या गोष्टीचे अनेक भाग संभवतात. एक म्हणजे अपत्य जिवंत करण्यापूर्वी त्या स्त्रीनं जो आक्रोश केला तो आक्रोश पराकुटीचा असाच होता. म्हणजे तिची जी भक्ती आहे त्या भक्तीचा प्रकारच काही वेगळा झाल्याचा आपल्याला आढळतो.
जगामध्ये माणसं येतात आणि जातात हे सत्य आहे. प्रत्येक मनुष्याला काही कोणी जिवंत करत नाही. पण हे संजीवन जे आहे, या संजीवनाच्या मागची भूमिका जर आपण पाहिली तर ती सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय आपणाला आल्याशिवाय राहत नाही. संजीवन मृताचं केलं, पण ते संजीवन मृताचं करण्यापूर्वी सद्गुरूंनी त्या बाईच्या अंतःकरणामध्ये भक्ती अशी सुगंधित केली किंवा भक्ती वहन असं सुंदर केलं की ज्या भक्तीच्या योगानं ती देहातीत झाली. देहातीत तात्काळ झाल्याचा प्रत्यय आपणाला येतो. याचं कारण का, तर तिनं त्या पादुकांच्यावर डोकं आपटलं आणि ते डोकं आपटल्यावर डोक्यातनं भळाभळा रक्त यायला लागलं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये ती गेलेली आहे. सुषुप्ती अवस्था म्हणजे अशी अवस्था, अध्यात्माच्या दृष्टीनं त्याचं विवरण आणखी पुष्कळ करता येईल, पण स्थूल मानानं आपल्या लक्षात यावं यासाठी असं सांगावंसं वाटतं की अर्धजागृतावस्था ती आहे. थोडंसं भान आहे, म्हणजे थोडं या जगातलं राहणं आणि थोडं भाव जगतातलं राहणं, ही जी अवस्था आहे याला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. त्याचं यथार्थ वर्णन या ठिकाणी करत नाही. पण तरीसुद्धा या अवस्थेला परमात्म्यानं दाद दिली आणि तिचा मेलेला पुत्र जिवंत केला. पंत बाळकुंजी महाराजांनी सहजरीतीनं असं सांगून टाकलं की सद्गुरूंच्या सहवासात राहून ब्रह्म जाणून घे आणि सहज समाधी भोगी सुखे. बाळकुंजी महाराजांचं एकंदर आपण जीवन पाहिलं तर त्यांच्या जीवनाचा गाभा जर कोणता असेल तर त्यांचे सद्गुरूच होते आणि त्या सद्गुरूंचं नाव अवधूत होतं. नुसतं अवधूत हे नाव नव्हतं, तर अवधूतासारखं त्यांचं कर्मही, सद्गुरूंचं कर्मही अवधूतासारखं होतं. आणि राहटी राहणी आणि त्यांचं जीवन हे पूर्णतः ब्रह्ममय झाल्या कारणानं बाळकुंजी महाराज म्हणतात, ऐक्यत्वे भज दत्तात्रेया. भगवान दत्तात्रेयांची उपासना करा, पण कशी करा, तर ऐक्यत्वे भज दत्तात्रेया. जगामध्ये अनेक देह आहेत, स्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज्ज असे लोक, असे काही जन्म होतात या माध्यमातून. स्वेदज म्हणजे काय, तर घामापासून जे निर्माण होतात ते. अंडज, अंड्यापासून निर्माण होणारे. जारज, प्रत्यक्ष सहवातानं निर्माण होणारे. आणि उद्भिज्ज म्हणजे जमिनीतून वर येतात ते. हे प्रकार आहेत जीवांचे. तेव्हा या सर्वांच्या मध्ये ते चैतन्य कार्यरत आहे याची जाणीव घे, म्हणजेच ऐक्यत्वे भज दत्तात्रेया. या सर्वांचा जर विचार करतो आणि चैतन्याची प्रचिती घेतो म्हणलं तर शक्य होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगितला, पण सांगत असताना भगवंताची जी विविध वर्णनं त्यांनी केलेली आहेत त्या वर्णनांनाही एक प्रकारचा, त्या वर्णनं ते ऐकल्यानंतर जो भाव निर्माण होतो त्या सद्भावाला अतिशय महत्त्व आहे. माऊलींनी सांगताना सांगितलं की भगवंतासारखा सर्वश्रेष्ठ सर्वाधिकारी इतकंच नव्हे तर सुस्वरूप, त्याचप्रमाणे अत्यंत स्वरूपलीन असलेला, युद्धभूमीवर असताना सुद्धा आत्मावस्था ज्याची भंग होत नाही असा त्या भगवंतानं सारथ्य केलेलं आहे. आणि सारथ्य कोणाचं केलं, तर ते अर्जुनाचं सारथ्य केलं. केवढा मोठा हे भावविश्व आहे. आपण याच्यावर विचार करा की अर्जुनासारखा भक्त आणि प्रत्यक्ष भगवंत काय करतोय, त्या भक्ताचा सारथी होतो. म्हणजे भक्ताचं कोणतंही काम करताना भगवंताला अजिबात लज्जेचा स्पर्श होत नाही. हा केवढा मोठा भाग आहे. ही बाई जेव्हा वाडीमध्ये शोक करत होती तेव्हा शोक करताना तिला सभोवतालच्या परिसराचा
परिसराची कोणतीच जाणीव तिला राहिली नाही. तिच्या समोर एकच होतं, एकमेव तिचं ध्येय जर कोणतं असेल तर सद्गुरूंनी आपणाला पुत्र दिला आणि त्या सद्गुरूंनी याला मारलेला आहे असं तिचं म्हणणं होतं. त्यांनी दिल्यावर मरतोच कसा, ते स्वतः अमृतमय आहेत आणि अमृतमय अशा प्रकारचा आशीर्वाद मला दिला आणि त्या आशीर्वादातनं ही निर्मिती झालेली, ही निर्मिती नाहीशी होता कामा नये आणि होणं शक्य नाही अशी तिची धारणा होती. ज्या धारणा असतात त्या धारणा जर दृढ झाल्या तर विश्वशक्तीमध्ये त्या संक्रमित होतात आणि विश्वशक्तीपासून त्या धारणांना पुन्हा एक प्रकारच्या अशी सुंदर अशी अवस्था त्यातून निर्माण होत असते की ज्या योगे त्या सिद्ध होतं आणि त्यातून या मुलाला पुन्हा त्यांनी महाराजांनी जिवंत केल्याचं मी सांगितलं आपणाला. जिवंत करताना सुद्धा सद्गुरुनाथ महाराजांनी योगशास्त्रातलं एक अत्यंत जटिल प्रमेय पण ते सहज सोपं करून सांगितलेलं आहे. प्राण प्राण तू म्हणतेस म्हणजे काय? प्राण म्हणजे वायू जाणं. प्राण म्हणजे काय? वायूच आहे. बाहेर गेला निघून, बाहेर निघून गेला, त्यामुळं हा मुलगा जो आहे हा प्राणरहित झालेला आहे. आपण गेल्यानंतर काय म्हणतो तर प्रेत हा शब्द वापरतो. प्रेत या शब्दाचा अर्थ असा आहे की प्रकर्षानं जो गेलेला आहे ते प्रेत, म्हणजे पुन्हा येऊ शकत नाही. इथं त्या बाईच्या हातामध्ये मुलाचं प्रेत होतं आणि तो गेलेला आहे हे सगळ्यांच्या ध्यानात आलेलं होतं आणि अंत्येष्टी करण्यासाठी लोक जमलेले होते, शेवटचा संस्कार करण्यासाठी. तरी सुद्धा तिला तिची आपल्या सद्गुरूंच्या विषयीची जी धारणा आहे ही धारणा मात्र इतकी टवटवीत होती आणि तिला इतका आत्मविश्वास होता की काही झालं तरी माझं मूल मला त्यांनी परत दिलं पाहिजे आणि त्या विश्वासातून ते संजीवन झालं. हा वाडीचा महिमा आहे. आणखी एक गोष्ट नरसिंहवाडीच्या बाबतीत ओघात सांगायची राहिलेली आहे. ती गोष्ट अशी आहे की वाडीला अन्नपूर्णा महाराजांनी ठेवली. अन्नपूर्णेचा उल्लेख आपण गेल्या 2-3 व्याख्यानामध्ये केलेला नाही. अन्नपूर्णा म्हणजे काय? ज्या ठिकाणी अन्नाला कोणत्याही प्रकारची कमतरता अन्नाच्या बाबतीत होणार नाही ती देवी आहे. म्हणजे ती अन्नाचं सृजन करणारी किंवा अन्नतत्व जे आहे ते तत्व प्रकर्षानं प्रस्फुटित करणारी अशी ती अन्नाची देवता जी आहे ती वाडीमध्ये महाराजांनी ठेवलेली आहे. त्यामुळं वाडीमध्ये कोणीही उपाशी राहत नाही. हे वाडीचं वैभव आहे. तेव्हा त्या वाडीतून जेव्हा सद्गुरुनाथ महाराज गाणगापूरला गेले तेव्हा गाणगापूर कसं झालं असेल यावर जर आपण विचार केला तर आपणाला असं आढळेल की गाणगापूरची भावभूमी जी आहे ती भावभूमी आधीच समृद्ध असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर आपलं म्हणणं सरस्वती गंगाधरांनी दिलेलं आहे. तिथं भीमा आणि अमरावतीचा संगम आहे. हा संगम जो आहे तो पापहारी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे पापाचं त्या ठिकाणी पाप विमोचन होऊ शकतं. दुसरं संगमाचं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर तो तापहारी आहे. म्हणजे भवरोगानं तप्त झालेले जे लोक असतात त्या लोकांचा ताप हरण करणारा अशा प्रकारचा तो संगम आहे. रोग अनेक आहे. रोगांची नावं आपण घ्यायचं ठरवलं तर बराच वेळ आपला बराच काळ जाईल. पण अध्यात्म क्षेत्रामध्ये भवरोग या नावाचा एक शब्द वापरलेला आहे आणि या शब्दाला अतिशय महत्त्व आहे. भवरोग म्हणजे काय हो तर प्रत्येक जीव इथं आल्यानंतर इथं अशा प्रकारे रमतो की जणू काही त्याला असं वाटत असतं की आता आपणाला हे जग सोडून जायचंच नाही आणि त्यासाठी म्हणून तो आपल्यातच रमत असतो, आपल्या बुद्धीनं कर्म करत असतो. पण भगवंतानी सूचना दिलेली आहे योगस्थ कुरु कर्माणि
आणि ज्ञानेश्वर माऊलींनी असं सांगितलेलं आहे की तू कर्म करी सकळे परी कर्म बंधा ना तळी, जैसे नसिंपी जळी जळे पद्मपत्र. कर्म करायचा अधिकार तुला आहे, पण कर्म बंधनाला मात्र तू काही प्राप्त होऊ नकोस, त्या बंधनात राहू नकोस. जसं कमळावर पाणी शिंपडल्यावर ते पाणी स्थिर राहत नाही, पुन्हा पुन्हा अलिप्त होतं, तशी अवस्था आपली पाहिजे या जगात आल्यावर. पण आपण सगळेच भवरोगाच्या कचाट्यात सापडलेलो आहे. भवरोगाच्या कचाट्यात आपण का सापडलो याचा विचार करता 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 शेवटपर्यंत गेलो तरी तो हा प्रश्न जो आहे हा अनुत्तरित राहतो आणि त्याला वेगवेगळे पर्याय शोधले जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारची विवरणं, विश्लेषणात्मक अशा प्रकारच्या भूमिका आपणाला पाहायला मिळतात. पण या भूमिका पाहत असताना सुद्धा काय होतं, त्यातनं सुटका होत नाही, माणूस भूमिकेत रमतो. मग बाळीकुंडी महाराजांच्या सारखा एखादा संत जो आहे, हा संत काय म्हणतो, सहज ब्रह्म जाणून गुरुमुखे, सहजपणे गुरुमुखानं ब्रह्म जाणून घे. आता गुरुमुखानं ब्रह्म जाणून घ्यायचं म्हणजे काय करायचं. टेंबेस्वामी महाराजांनी या बाबतीत फार सुरेख अशा प्रकारे आपले विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात काय, संतांच्या जवळ जावं, त्यांच्याजवळ बसावं, ते जे 4 गोष्टी बोलतील त्या गोष्टी ऐकाव्यात. संत जेव्हा बोलतो तेव्हा आपोआपच त्याचा शक्तिपात चालू असतो. त्यांच्या जवळ जेव्हा आपण बसतो तेव्हा शक्तीचं संक्रमण आपल्या शरीरात त्यांच्याकडून होत असतं. त्यासाठी काही फार किंमत द्यावी लागते असं नाही. संत मात्र डोळे मिटून ध्यानात वेगवेगळ्या प्रकारचे व्याप करून 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 संत झालेला असतो आणि त्याच्या आसपास असणाऱ्यांना फुकट सहज आपोआपच मिळून जातं. टेंबेस्वामी महाराजांनी हे सांगितलंय, मोठ्या प्रेमानं सांगितलं. ऐक्यत्वे भज दत्तात्रेया, सहज ब्रह्म जाणून गुरुमुखे, सहज समाधी भोगी सुखे. आता ब्रह्म म्हणजे काय हो, पुष्कळ वेळा ब्रह्म हा शब्द हा आपण इतक्या वेळा ऐकतो की त्या शब्दाचा नेमका अर्थ कुणाला विचारायला गेलं तर काही कळत नाही. तर प्रत्येक वेळी ज्याच्यावर विचार करता करता विचारही पांगुळतो, ज्याच्यावर पूर्ण विचार होऊ शकत नाही आणि कितीही प्रकारे त्याचं विवरण केलं तरी ते विवरण काही संपत नाही, असं जे वृत्तीशी झगट करणारं लगट करणारा जो भाग आहे आणि सतत वाढत जाणार, जसं ऋषी म्हणजे काय, सतत वाढतो तो ऋषी, तसं ब्रह्म हे काय आहे, तुम्ही त्याच्यातच आहात पण नेमकेपणानं कुठं आहे ते काही सापडत नाही, अशी अवस्था आहे ब्रह्म. आणि तसाच एक अत्यंत विचित्र अशा प्रकारचा शब्द आपण नेहमी वापरत असतो, तो शब्द म्हणजे नशीब. एखादी गोष्ट चांगली झाली की आपण म्हणतो माझ्या नशिबात हे होतं, आणि एखादी गोष्ट वाईट झाली तर नशिबात हे होतं वगैरे म्हणण्याच्या ऐवजी एकदम आपण बोलून जातो नशीब, नशिबाला दोष देतो. मग नशिबाची नेमकी व्याख्या काय, कशी करायची व्याख्या, नशीब कशाला म्हणायचं. हसवणाऱ्याला हसवतं, रडवणाऱ्याला रडवतं, बसणाऱ्याला बसवतं, झोपणाऱ्याला झोपवतं आणि काम करणाऱ्याला काम करावं, जे काही घडतं किंवा घडवतं त्याला नशीब हा शब्द वापरला जातो. आणि हा शब्द आपल्या ऐनवेळी मदतीला येणारा शब्द आहे. काही जरी झालं, समजा पुढचं एखादं वाक्य नाही सुचलं, बोलता नाही आलं, तर नशिबावर ढकलून दिलं की नशीब त्या शब्दाला पुन्हा झेलतं आणि बाकीच्या लोकांना सुखरूप करतं. तेव्हा अशा अवस्थेमध्ये सद्गुरुनाथ महाराज जेव्हा गाणगापूरला गेले तेव्हा त्या गाणगापूरचं महत्त्व सांगताना मी काल परवा 2 दिवसामध्ये असं काही कथन केलेलं आहे की ज्या योगे गाणगापूर हे आपल्या भावभूमीवर प्रगट होऊ शकतं. आपल्या डोळ्याला ते प्रत्यक्ष दिसणार नाही,
पण गाणगापूर विषयीचा जो विचार आहे, गाणगापूर जे धर्म प्रवर्तन करतं, गाणगापूर भक्तीचं जे मर्म प्रवर्तन करतं, गाणगापूर जे प्रबोधन करतं आणि गाणगापूर जे कर्म करायला लावतं, ते गाणगापूर कसं आहे याचं वर्णन गुरुचरित्रात पदोपदी आहे. तेव्हा त्या गाणगापूरचा महिमा, त्याच्यावर विचार करत असताना आपणाला असं आढळून येईल की तिथं अष्टतीर्थ आहेत. भीमा अमरजा संगम तर आहेच, पण पाप विनाशी, काम्य तीर्थ अशी विविध नावं असलेली अशी 8 तीर्थ गाणगापूरमध्ये आहे. सरस्वती गंगाधर म्हणतो की त्या पुण्यभूमीमध्ये सद्गुरू जेव्हा गेले तेव्हा गाणगापूरला सुद्धा एक प्रकारचा संतोष झाला असेल, त्या भूमीला संतोष झाला असेल. गाणगापूरच्या वाऱ्याला असं वाटलं असेल की आपण किती पुण्यवान आहे, की आपल्या कवेमध्ये सद्गुरुनाथ महाराजांचा देह आता आलेला आहे, म्हणजे माझं पुण्य किती आहे असं त्या वाऱ्याला सुद्धा, कारण वाऱ्याचे मालक तेच आहे, पंचमहाभूतांचा अधिकारी तोच आहे. पंचमहाभूत म्हणजे कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता पहा की तिथलं पाणी जे आहे दोन्ही नद्यातलं. अमरजा म्हणजे काय? तर अमर जायते म्हणजे जिथं गेल्यानंतर अमरत्व प्राप्त होतं, ज्या नदीत स्नान केल्यानं अमरत्व प्राप्त होतं त्या नदीला अमरजा असं म्हणतात. आणि भीमा हे नाव का पडलं याचं विश्लेषण कुठंही दिलेलं नसलं तरी सुद्धा आपण आपलं डोकं लढवून त्याचं विश्लेषण करायला काही हरकत नाही. तर भीम हा काय शक्तीचं प्रतीक आहे. तेव्हा साधकाच्या ठिकाणी विलक्षण अशा प्रकारची भावशक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य जे आहे ते भीमा नदीमध्ये आहे. आणि भीमा आणि ती शक्ती घ्यायची आणि अमरत्वाची वाटचाल करायची म्हणून भीमा आणि अमरजा संगमामध्ये स्नान करायचं. त्या ठिकाणी आपण पवित्र व्हायचं. पवित्र होणं म्हणजे काय प्रक्रिया एक्झॅक्टली किंवा वस्तुस्थिती अशी असते की मी पवित्र झालो, आपल्याला वाटायला पाहिजे की मी निसंकल्प आहे, आपल्या मनाचं समाधान व्हायला पाहिजे. मनामधले जे विकल्प असतात, जे मन कुरतडलं जात असतं, तिथं गेल्यानंतर ते श्रांत असलेलं मन आपोआप शांत होतं. आता पहा की प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अवतार असलेले, संन्यासाची भूमिका वठवत असलेले, संन्यास धर्माचं प्रचलन पृथ्वीवर करण्यासाठी प्रवृत्त झालेले, धर्म संतुलनासाठी अत्यंत जागरूकतेनं कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालेले, तसंच आपल्या भक्त कार्यासाठी किंवा भक्ताचं कामकाज करण्यासाठी सिद्ध असलेले भगवान नरसिंह सरस्वती गाणगापुरामध्ये आपल्या सुकोमल चरणानिशी प्रविष्ट झालेले आहे. तेव्हा गाणगापूरला सुद्धा एक प्रकारचा आनंद झाला. त्या गाणगापूरच्या भीमा आणि अमरजा संगमाला सुद्धा असं वाटलं असेल की त्या पाण्याला असं वाटलं असेल, जलाला असं वाटलं असेल की माझं जलपण जे आहे हे जलपण कारणी लागलं, कारण माझा अधिपतीच आज माझ्या ठिकाणी आलेला आहे. सद्गुरुनाथ महाराजांनी त्या संगमात शिष्यांसहित स्नान केल्याचे दाखले पुढे आहेत. पण तिथं महाराज गेले आणि रोज त्यांचा कार्यक्रम काय असेल, वाडीला तप केलं म्हणून मी आपल्याला सांगितलं. पण तपाची भूमिका जरी अवतारी असले तरी सुद्धा असे महात्मे सोडत नाहीत. त्यांचं तप हे तपापासून ते वंचित होऊ इच्छित नाही. का तर अलौकिक नोहावे लोकांप्रती, माऊलीने असं सांगितलेलं आहे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. याचा अर्थ असा आहे, या जगात राहत असताना आपण जगापेक्षा वेगळे काहीतरी आहोत आणि आपण अकार्यक्षम असं राहणं हे इष्ट नव्हे, असं करून ते स्वतः तप करत असत. मला तर असं वाटतं
की त्यांचं तप हा सुद्धा जगाच्या दृष्टीनं एक वेगळ्या प्रकारचा देखावा, कारण तप जेव्हा त्यांचं चालू होतं तेव्हा तेच सगळीकडे आहेत, याच जाणीवेमध्ये त्याच आनंदामध्ये ते राहत असतील. स्वर्गात तेच आहेत, पाताळात तेच आहेत, सर्व प्रकारच्या प्राणिमात्रामध्ये तेच आहेत, संघर्ष तेच आहेत, शांती तेच आहेत, मनोदेवता तेच आहेत, चित्त तेच आहेत, बुद्धी तेच आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार आणि विश्व सृजनासाठी आवश्यक असणारी जी अहमची प्रक्रिया तेच आहेत. झाडाचा हिरवा रंग तेच आहेत, फळं तेच आहेत, फुलं तेच आहेत. अशी काही एक वेगळ्या प्रकारची भूमिका त्यांच्या तपाची असली पाहिजे. आणि ही भूमिका आपल्या वेदशास्त्रानं 2च अक्षरामध्ये मांडलेली आहे. ती भूमिका सिद्ध करत असताना त्याला सोहम असं म्हणलेलं आहे. वेदांची जी 4 महावाक्य आहेत त्यामध्ये अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसि आणि सोहम. तेव्हा या सर्वाचा अर्थ एकच आहे. सगळं हे सरमिसळ द्वैत जरी असलं तरी द्वैतामध्ये सुद्धा अलौकिक अशा प्रकारची अद्वैताची अनुभूती ते घेत असले पाहिजे सद्गुरुनाथ महाराज. म्हणून सकाळी त्यांचं संगमावर तप चालू असे. हे तप जेव्हा त्यांचं चालू होतं तेव्हा केवळ ते ज्या काळात कार्यरत झालेले आहेत त्या काळातच कल्याण झालं असं म्हणणं उचित होणार नाही. युगायुगामध्ये भगवंत अवतार घेतो आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक युगामध्ये मीच अवतार घेतो. कशासाठी? तर धर्मसंतुलनासाठी. आणि त्या धर्माचं संतुलन करण्यासाठी म्हणून सद्गुरुनाथ महाराज यथार्थतेनं आपली तपाची भूमिका बजावत आहेत. ती बजावत असताना पुढं काय घटना घडली हे आपण पुढं पाहणार आहोत. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल